हा तोच संगमेश्वर मधला सरदेसाईंचा वाडा आहे, जिथे 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानानं घात करून पकडलं होतं. तर कोकण ट्रिपच्या शेवट दिवशी आम्ही निघालो होतो संगमेश्वरला. असं म्हणतात संगमेश्वर गावात पांडवकालीन मंदिरं खूप आहेत. त्यातलंच हे कर्णेश्वर महादेवाचं मंदिर. हे मंदिर एका दगडात कोरलेलं आहे आणि आतमध्ये सुंदर शिवलिंग आहे. तिथल्या लोकांकडनं आम्हाला असं समजलं की त्या टायमिंगला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे इथं पूजा करायला यायचे. ते मंदिर बघितलं आणि आम्ही निघालो. सरदेसाईंचा तो वाडा जिथं आपल्या राजांना धोक्यानं पकडलं होतं. संगमेश्वरातील हा वाडा बघत असताना मन एकदम माझं शांत झालं होतं. जणू काळ थांबला आहे आणि मी इतिहासाच्या सावलीत उभा आहे. त्या भिंती, त्या दारावरील खुणा, सगळं काही आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची साक्ष देत होत्या. कसं आपल्या मावळ्याने झुंज दिली असेल, कसे लोक आपल्या राजासाठी लढले असतील. जर आपल्याच लोकांनी गद्दारी केली नसती तर आज इतिहास काही वेगळाच असता. अशा त्या इतिहासातील महत्त्वाच्या साक्षीदाराला नमस्कार करून आम्ही त्याच्या मागील बाजूस गेलो. तिथे गेल्यावरती आम्हाला खंडित झालेले मंदिरं, खंडित झालेल्या मूर्त्या हे सगळं बघायला मिळालं. पुढे गेल्यावरती कसब्यामध्ये महाराजांची भव्य मूर्ती उभारलेली आहे. आपल्या धर्मवीर छत्रपतींच्या त्या मूर्तीला नमस्कार केला आणि निघालो परतीच्या वाटेला कोल्हापूरला. कोकणातले 3 दिवस कसे गेले समजलंच नाही. आता घरी चाललोय, पण मन मात्र माझं अजून समुद्राच्या लाटांमध्येच आहे. लाटांचा आवाज, समुद्राचा वारा आणि शांततेतले क्षण हे सगळं अजूनही कानात घुमतंय. बाकी असे होते आमचे कोकणातले 3 दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असले ट्रॅव्हलचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो तेवढं करा.